आज आल्या होत्या सासूबाई गावावरून आणि त्यांनी येताना खूप काही आणलं होतं, तर तेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याआधी मी मस्तपैकी केसांना तेल लावून घेतलं होतं, कारण खूप दिवस झालं तेलच लावलं नव्हतं. आणि क्रिशा झोपली आहे तोपर्यंत तिला उत्तापे बनवून घेतले. बेसन आणि रवा भिजवून त्याचे छान असे उत्तापे बनवून घेत असते मी क्रिशासाठी, आणि तिला ते खूप आवडतात. ह्याची रेसिपी मी तुम्हाला एकदा नक्की शेअर करेन. आणि मग क्रिशा उठली, मग मी तिला खायला घेतलं, पण तिला काही इथे खायचं नव्हतं, तिला खाली उन्हामध्ये बसून खायचं होतं. मग तिला खाली घेऊन गेली आणि तिने खूप छान एन्जॉय केलं आणि पूर्ण फिनिशही केलं. आणि मग लगेच वरी आले आणि पूर्ण किचन वगैरे क्लीन करून घेतलं. आणि सासूबाईने गावावरून खूप काही आणलं होतं ते मी तुम्हाला सांगते. तर मस्तपैकी हरभऱ्याची भाजी आणली होती हिरवीगार, आणि ऊस, कारले, लिंब, तुरीच्या शेंगा तर खूपच आणल्या होत्या. आणि मग ननंदबाई काही दिवाळीला आले नव्हत्या, म्हणून त्यांनी शंकरपाळी, चकली आणि चिवडा करून पाठवला होता. आणि आम्ही दोघे मायलेकीने मस्तपैकी ऊस एन्जॉय केला आणि खरंच खूप गोड होता. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.